श्री गुरुदेव दत्त. नमस्ते मित्रांनो आणि वृश्चिक राशीच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक नमस्कार. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी. आज हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित युनिवर्स तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे की तुमच्यात करोडपती होण्याची क्षमता आधीपासूनच आहे. फक्त गरज आहे ती योग्य दिशा ओळखण्याची, योग्य निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनाला समजून घेण्याची. मित्रांनो, वृश्चिक राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून ते खूप इंटेन्स, फोकस आणि डिटरमेंट असतात. आणि हीच तुमची खरी ताकद आहे, कारण जिथे इतर लोक हार मानतात तिथे वृश्चिक राशीचे लोक पुन्हा उभे राहतात, पुन्हा लढतात आणि पुन्हा जिंकतात. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा स्वामी मंगळ ग्रह तुम्हाला धाडस देतो, निर्णय क्षमता देतो आणि रिस्क घेण्याची क्षमता देतो. आणि प्लुटोची ऊर्जा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनची शक्ती देते. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत कमी यश मिळवतात, कारण त्यांना योग्य करिअर डायरेक्शन, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग आणि इमोशनल कंट्रोल याची कमतरता असते. पण जर तुम्ही आजपासूनच काही गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं का. त्यासाठी महत्त्वाचं काहीही मिस करू नका. पहिले म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम क्षेत्र कोणते आहे तर रिअल इस्टेट, लँड बिझनेस, कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी रिलेटेड कामे ही तुमच्यासाठी गोल्ड माइन सारखी आहेत. कारण मंगळ ग्रह भूमीचा कारक आहे आणि त्यामुळे जमीन, मालमत्ता आणि फिजिकल असेस्ट मध्ये तुम्ही नैसर्गिकरित्या पैसा आकर्षित करता. दुसरे क्षेत्र म्हणजे रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, डाटा ॲनालिसिस, सायबर सिक्युरिटी, कारण तुम्हाला गोष्टीच्या मुळाशी जाण्याची सवय आहे आणि तुम्ही सुपरफिशियल विचार करत नाही तर डीप ॲनालिसिस करता. आणि हीच स्किल तुम्हाला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये खूप पुढे घेऊन जाते. तिसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट, कारण वृश्चिक राशीचे लोक पेशन्स ठेवू शकतात आणि लॉंग टर्म विजन ठेवू शकतात. आणि हे दोन गुण स्टॉक मार्केटमध्ये करोडपती बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इम्पल्सिव्ह निर्णय घेऊ नका, कारण तुमच्यात कधी कधी एक्स्ट्रीम इमोशन्स येतात आणि त्यामुळे चुकीचे फायनान्शियल डिसिजन होऊ शकतात. म्हणून डिसिप्लिन खूप महत्त्वाचा आहे वृश्चिक राशीसाठी. आता आपण थोडं डीपर जाऊन पाहू की करोडपती बनण्यासाठी फक्त कमवणे पुरेसे नाही, तर सेविंग, इन्व्हेस्टिंग आणि वेल्थ प्रोटेक्शन हे 3 पिलर खूप महत्त्वाचे आहे. आणि वृश्चिक राशीसाठी सर्वात मोठा नियम म्हणजे तुमचा पैसा सिक्रेट ठेवा, कारण तुमचा सक्सेस जितका प्रायव्हेट असेल तितकाच तो स्टेबल आणि लॉंग लास्टिंग असेल. तुमची फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकाला सांगू नका बरं का, कारण अननेसेसरी जेलेसी आणि निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ग्रोथला अडथळा आणू शकते फ्युचरमध्ये. दुसरा नियम म्हणजे कंपाऊंडिंग पॉवर. कंपाऊंडिंग पॉवर वापरा, म्हणजेच SIP, म्युच्युअल फंड्स आणि लॉंग टर्म
इन्व्हेस्टमेंट्समध्ये पेशन्स ठेवा, कारण वृश्चिक राशीमध्ये पेशन्सचा गुण आहे आणि जर तुम्ही तो योग्य वापरला तर छोटा पैसा मोठ्या संपत्तीत बदलू शकतो. आणि तिसरा नियम म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे एकाच ठिकाणी सगळा पैसा न गुंतवता वेगवेगळ्या असेट्समध्ये डिवाइड करा, जसे की प्रॉपर्टी, गोल्ड आणि इक्विटी, कारण रिस्क मॅनेजमेंट हीच वेल्थ प्रोटेक्शनची की आहे. आता आपण त्या चुका पाहूया ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक यशापासून दूर ठेवतात. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे इमोशनल डिसिजन मेकिंग, कारण तुम्ही खूप इमोशनल असता आणि कोणापाशी पर्सनल कनेक्शन झाला की तुम्ही बिझनेसमध्येही ट्रस्ट ठेवता. पण बिझनेस आणि इमोशन्स वेगळे ठेवणे खूप आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. दुसरी चूक म्हणजे रिव्हेंज मेंटॅलिटी, कारण कोणी तुमचं नुकसान केलं तर तुम्ही ते विसरत नाही, पण व्यक्तीवर फोकस करण्याऐवजी स्वतःच्या ग्रोथवर फोकस केलं तर तुम्ही खूप पुढे जाल. तिसरी चूक म्हणजे ओव्हर थिंकिंग, कारण अनेकदा तुम्ही अपॉर्च्युनिटी समोर असूनही डाऊटमध्ये अडकता आणि त्यामुळे टायमिंग मिस होते आणि पैसा हातातून निघून जातो. चौथी चूक म्हणजे सिक्रेसीचा मिसयूज, म्हणजे योग्य ठिकाणी बोलायचं नाही आणि चुकीच्या वेळी जास्त बोलणं. आणि पाचवी चूक म्हणजे डेब्ट ट्रॅप, म्हणजे अनेसेसरी लोन घेऊन प्रेशर वाढवणं, ज्याच्यामुळे तुमचं फायनान्शियल फ्रीडम कमी होतं. जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलू जाऊ शकतं, कारण तुम्हाला ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे, पण तुम्हाला स्वतःला एका जागेवर स्थिर राहावे लागेल. आता थोडं स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह पाहूया. तर मंगळ ग्रह हा हनुमानजीचा प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण केल्याने तुमच्यात कॉन्फिडन्स आणि क्लिअरिटी वाढते आणि तुमचे निर्णय योग्य होतात. तसेच लाल रंगाचा वापर तुमच्यासाठी लकी मानला जातो, कारण तो तुमच्या एनर्जीला ॲक्टिवेट करतो. आणि कॉपरच्या भांड्यात पाणी पिण्याची सवय लावा, त्यामुळे तुमची हेल्थ आणि डिसिजन पॉवर दोन्ही सुधारू शकते. पण लक्षात ठेवा, हे सर्व उपाय म्हणजे सपोर्ट सिस्टीम आहेत, खरी ताकद तुमच्या माइंडसेटमध्ये आहे. कारण जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर कोणताही उपाय मॅजिक प्रमाणे काम करतो, आणि जर माइंडसेट कमजोर असाल तर सर्व उपाय निष्फळ ठरतात. म्हणून आजचा सर्वात मोठा मेसेज आहे की वृश्चिक राशीच्या लोक करोडपती बनू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा फोकस क्लिअर ठेवावा लागेल, डिस्ट्रॅक्शन टाळाव्या लागतील, योग्य लोकांबरोबर राहावे लागेल आणि लॉंग टर्म विजन ठेवावा लागेल. कारण क्विक सक्सेस पेक्षा स्टेबल सक्सेस महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर कन्सिस्टंट राहाल तर येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्ही स्वतःला अशा पोझिशनमध्ये पाहाल जिथे तुम्ही कधी कल्पना केलीही नव्हती. शेवटी इतकंच सांगू इच्छितो की तुमचं डेस्टिनी तुमच्या हातात आहे आणि युनिवर्स तुम्हाला संधी देत आहे, पण ती संधी पकडायची की नाही हे तुमच्यावर आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त. आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. बेल आयकन प्रेस करा. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या श्री गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला.